बातमी नवी मुंबईतनं. नवी मुंबईच्या खाडी किनारी फ्लेमिंगो पक्ष्यांचं दर्शन घडतंय. नवी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणथळे आहेत. त्या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईकरांना पाहायला मिळतात. नवी मुंबईतील चाणक्य पॉइंट खाडी किनाऱ्यावरती हजारोंच्या संख्येनं फ्लेमिंगो पक्षी आलेत. त्यामुळे खाडी किनारा अशा फ्लेमिंगोंच्या गुलाबी रंगानं न्हावून गेलाय. हे दृश्य बघण्यासाठी अनेक पर्यटक तिथे गर्दी करतायत. ह्या पक्ष्यांचं रूप आणि सौंदर्य न्याहाळण्यासाठी पक्षीप्रेमींनी सुद्धा गर्दी केली आहे. तसंच नवी मुंबईतील लहान मोठ्या पाणथळ जागांवरती मोठ्या संख्येनं फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन सुद्धा झालंय. मॅम, फ्लेमिंगो नवी मुंबईमध्ये आलेले आहे. ते पर्यटन स्थळ म्हणावं लागेल. हो, कसा आनंद आहे तुम्हाला? खूप आनंद वाटतो. छान वाटतं बघायला इकडे आल्यावरती. संध्याकाळी एकदम छान वाटते. खूप खूप जास्त असतात. संध्याकाळी एक परफेक्ट वेळेला आलात तर तुम्हाला चांगला व्ह्यू मिळतो. आणि जेव्हा ते फ्लाईट वगैरे घेतात, रिलॅक्स मोड मध्ये असतात, डिस्टर्ब नाही करायचं त्यांना. लांबनं बघायचं, फोटोज पाहिजे तर काढायचं. एन्व्हायरमेंट क्लीन खूप ठेवायला पाहिजे ऍक्च्युली त्यांच्यासाठी. जर आपल्याला आवडतंय त्यांना बघायला तर एन्व्हायरमेंट क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. ऍक्च्युली बोलतात की फ्लेमिंगो सिटी नवी मुंबईला ओळखलं जातं, पण त्या पद्धतीचं आहे का? म्हणजे एन्व्हायरमेंट किंवा स्वच्छता नाही, खूप डेव्हलप करायला पाहिजे. हे बोटीचे वगैरे सगळे ती लोक म्हणजे असं ते आवरली बेसिस वरती करतात, पण ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर ते डिस्टर्ब करतात. कारण ते त्यांच्या मधनं जातील किंवा साईडनी पण जातील, मग ते म्हणजे लाईक उडून जातात. त्यांना रिलॅक्सेशन साठी काही मिळत नाही. सो जेवढं लांबून बघता येईल आपल्याला आणि जेवढं क्लीन एन्व्हायरमेंट ठेवता येईल. आता हे बघा, माणसं येतात, खाणार, बघून जाणार, पिशव्या इकडे तिकडे टाकणार. एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीच आहे. सो जर आपल्याला जेही काय आवडतंय ते आपण जोपासलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे खूप सारे. तुमचं नाव? शिवानी देशपांडे.